मला आता आयडिया नाही आहे, पण थँक्यू सो मच. ब्लॉगद्वारे तुम्हाला सांगता येते. मला भरपूर सुंदर आहे घड्याळ. बघूयात आणखी अजून 2-4 आहेत, दाखवतो तुम्हाला सगळं काय. बाप्पाची फ्रेमिंग दिली आहे. कमेंट करून सांगा कुठे कुठे काय काय लावायचं मला. नक्की सजेशन द्या थोडा. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे माहीत असणार. जस्ट सकाळ झाली आहे. काल तर पूर्ण माल लोडेड करून आणलेलं. मी मार्केटला होतो काल पूर्ण दिवस. आज मला हा एक पार्सल जातच नाही आहे. कुठला हा? कटोल नगर, सेंट्रल बँक, धूम टेलर, कुठचं लिहिलं? आयल्यानगर. नो आयडिया भाई कुठला आहे. महाराष्ट्रामधलंच आहे, पण हा पार्सल जातच नाही आहे. याचं सोल्युशन पहिला तर करायचं आहे मला. त्याच्या अगोदर मी एवढा पूर्ण गाडी भरून लोडेड केला माल. गाडीमध्ये बघा आपला माल केवढा आहे. पूर्ण गाडी भरली आहे. हा माल आपला फक्त डोंबिवली आणि पनवेलचा आहे. डोंबिवली आणि भिवंडीचा आहे. सो हा माल आता पोचवायचा आहे. उद्या जो माल जाणार आहे सगळं पनवेलला जाणार आहे. तर या साईडला पण पूर्ण गाडी पॅक केली आहे. पूर्ण गाडी पॅक करून घेतो भाई. आपला कामच असा असतो. आपला काय ऑफ सीझन वगैरे काय नसतं. आपलं एनी टाईम आपण काम खतरनाक करतो. त्याच्यामुळे असं क्वांटिटी माल येत असतो आपला. या साईडला बघा पूर्ण पुढे पण माल लोडेड केला आहे. आता आज आपली ही गाडी कामा येणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे माझी गाडी सर्व्हिसला टाकली आहे, कारण की भरपूर इकडून तिकडून ठोकलेली. यावेळी गाडीला पूर्ण नवीन करून आणणार आहोत मी माझी गाडी, जेणेकरून चालवायला एकदम मजा येईल. आणि एवढी घाण झालेली भाई गाडी तुम्ही बघितली असेल मागच्या ब्लॉगमध्ये. भाई विषय खोल झालता. आता निघतंय मी. बघा कसा विषय. पार्सलला वरती ठेवू. पहिला हा माल सगळा का काढून घेऊ आपण डोंबिवलीच्या शॉपला. आता कोण नाही आहे त्याच्यामुळे मला करावं लागतं. काय काय जे सीन असतात ना ते तुम्हाला दाखवत नाही मी. कॅमेऱ्याच्या मागे सुद्धा असतात, कारण की कॅमेरा पकडायला कोण नसतो. माझी मेहनत मात्र 100% असते प्रत्येक शॉपला. असं नाही की पूर्ण मुलांवरतीच असतं. त्याच्यामध्ये जो सिंहाचा वाटा बोलतात ना तो माझा पण असतं. आणि मुलं पण भरपूर सारे. सगळे काय कामं एकाचे कामं नाहीत ते. एवढं हँडल करणं तर मुलं वगैरे सगळं काय करतात. चांगले मुलं भेटतात त्याच्यामुळे सगळं काय टोटलीच चांगलं होते. सो झाला पूर्ण पॅक. आता निघूयात. झाली चालू. निघू. काल रात्री आई मच्छीला गेली त्याच्यामुळे गाडी घेऊन गेलेली, तर माल मला वापस भरायला लागला आता खाली करून. निघू. सर्वात पहिला आपण जाऊयात आपल्या डोंबिवलीच्या शॉपवरती. लेट्स गो गाईज. जस्ट दुकानावरती आलोय. आता खाली करूयात आपण आपल्या दुकानावरती. भाई सगळा माल काढायला लागला, तर पटापट माल काढून घेऊयात. यश आलाय. यश आना आला. तुषार नाही आला का? पेपर कुठचे देतोय आता? तर काही अर्धा माल तर इथे काढून घेतलाय. गाम कुठला गाडी चालूच ठेवलेली त्यासाठी. समोर पण फ्रंटला माल होता, तर सगळं काय काढून घेतलाय. आता आपण निघतो भिवंडीच्या शॉपला आपल्या. चला हा बघा आपला इथे एक फर्स्ट फ्लोअरला डोंबिवलीला शॉप आहे. स्वतः आपण निघतोय. आईने माझा जाऊयात आईच्या शॉपवरती जरा. या भाई आईने पक्की मच्छी आणली असते मला दाखवता. तेव्हा या साईडला पहिला तर शिंबोरे आणल्या. या साईडला पक्की म्हणजे सगळी फ्रेश मच्छी आहे. बंट्या झोपलेला वाटतं ताणून. अरे मला धंद्यावर ध्यानच जात नाही आपले. असं वाटतं इथं आपला धंदा का वेगळा वाटतं ना? हा का याला असा मग त्याला रस्ता न दिला तर कसं झालं? तुम्ही रस्ता पण घेता का त्याचा? यो होता ना? हा का? तुझी जागा आधी वापस झपऱ्याच वरती. मग भाई आईने चितारी कवरी मोठी आणले. वावतले बारकी आली. बोंबील पण. तर काहीच आईला भेटलो आणि लगेच निघालोय. आता चाललोय भिवंडीच्या शॉपवरती. जाऊयात पटापट, कारण की एवढा सारा माल काढायचा मला आणि ॲडव्हर्टाईज पण करायची आहे, कारण की भरपूर सारा माल आलाय. तर पटापट ॲडव्हर्टाईज पण करून घेऊयात. चला निघूयात. आणि भरपूर जणांनी व्हिजिट दिलंय, कारण की मी त्या दिवशी ब्लॉग टाकलेला ना, तर भरपूर जण शॉपवरती आलेले. काही जणांना माहिती पण नव्हता शॉप. तर चला या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला मी ॲड्रेस दाखवतो. जे जे ब्लॉग बघतील त्यांना फायदाच होणार आहे. प्रोडक्टच तसं असतं. भरपूर सारे वेगवेगळे प्रोडक्ट आपण आता मागवलेत आहेत. पूर्ण डिक्की भरली आहे. जाऊया शॉपवर. तर काहीच आता आले मानकुली ब्रिजवरती.
ब्रिज भारी झाला, इथून जरा सोपा झाला. जेव्हापासून हा ब्रिज झालाय ना तेव्हापासून शॉप वरती जायला पण मला बरं झालंय. त्याच्यामुळेच तर मी भिवंडीमध्ये आलोय बाई खास करून. काही जस्ट आलोय शॉप वरती आपल्या, आणि आपल्या शॉप वरती नवीन 2 मुलं पण जॉईन झाले. ते तुम्हाला तर दाखवले ना मी, आणि मीच त्यांना भेटलो नाही अजूनपर्यंत. रोज दुकान तर चालू आहे आपला. लाईटीला काय आला रे? लाईट गेली आणि माल बिल सगळा मी काढून घेतले. जॅकेट वगैरे काय सेल झालेत का, काय ऑफर वगैरे लावलेली? तुझं नाव का बाई? मोरेश्वर. तुझा? अर्पण. मराठी आहे तू? गुजराती? मुस्लिम? हा डेंजर आहे. काय ब्लॉग करतो का तू पण? ओ भाई विषय भाई. आज पूर्ण दिवस लाईट जाते नुसते. 3-4 वेळा लाईट गेली आत्ताच्या आता. कंटाळलो मी काल. आज काय झालं काय माहिती. आणि इन्व्हर्टर पण मला चालत नाही, बॅटरी पण लो झाली आहे. क्रांतिकडचं चालू आहे बस, वरनं लाईट गेली आहे. कस्टमर पण चालूच आहेत. दादा लपतात आहे रामदेव, त्याच्यात काय आपलाच आहे काय नाही. सगळे काय भिवंडीकरांनी भरपूर प्रेम आहे, त्याच्यामुळे त्या साईडला सगळेजण भिवंडीचे कस्टमर साईडला शॉपिंग करतात आहे. बघा तिकडे याच्यामध्ये गिफ्ट्स आहेत, ते आज आपण ओपन करणार बघणार आहोत. कारण की ओपनिंगला जे मला गिफ्ट्स आले ना ते अजूनपर्यंत मी ओपनिंगच नाही केले. आज बघूयात काय काय. चला. का असेल कसलं तरी आवाज येत आहे, बघू याच्यामध्ये काय. आज सगळे ओपन करतो. चिंबोरे आहे का काय फोड? हा चालू आहे ना. मच्छी ना बंद होणार दादा आपली कधी. जगली दुकानं बंद होती मग मच्छी ना बंद होणार. चालू आहे ना. अजूनपर्यंत लावला नाही रे. कोणी दिलाय मला आता आयडिया नाही आहे, पण थँक्यू सो मच. ब्लॉगद्वारे तुम्हाला सांगता येते मला. भरपूर सुंदर आहे हा घड्याळ. आता बघू आपण खोलून कसं आहे. माझ्या आवडीनुसार दिलाय घड्याळ, एकदम सुंदर आहे. घड्याळ कशाला दिला आता? दुकानातले सगळे पोरं बघतील कधी निघतोय कधी टाइम निघतोय. घड्याळाचा उपयोग बरोबर नाही झाला. भाई घड्याळ बघा किती सुंदर असा घड्याळ दिलाय. ऐसा लटकता ही है ऐसा. थँक्यू. उधर लगाएंगे किधर तो. पण नेक्स्ट ओपन करूयात, बघूयात. आणखी अजून 2-4 आहेत. याच्यामध्ये पण काहीतरी वेगळाच आहे. फ्रेम तर नाही वाटत. बघू. ओ भाई बाप्पाची फ्रेमिंग दिली आहे. कमेंट करून सांगा कुठे कुठे काय काय लावायचं मला. नक्की सजेशन द्या थोडा. एवढी मोठी बाप्पाची फ्रेमिंग आहे बघा. वाव वाली फ्रेमिंग आहे खरंच. थँक्यू. एकदम सुंदर आहे आणि काहीतरी युनिक आहे. हे पण आपण कुठेतरी लावायचा प्रयत्न करू दुकानामध्ये. हे सगळं काय ओपनिंगचं आहे. अजूनपर्यंत मी ओपन नव्हता केला, आज करतोय. आज टाइम थोडासा भेटला मला. तर बॅटरी आवाज द्यायला लागली आपली. कशी बॅटरी आहे. भारी आहे ना महाराजांची फ्रेमिंग. आज सगळं काय ओपन केल्यात. आता लावायचा पण तुम्हाला एक ब्लॉग दाखवेल. ब्लॉग मध्ये कधी कुठं लावणार होता आपण बघू. आता हिला पण ओपन करून ठेवली. ही बघ केवढी मोठी आहे फ्रेमिंग. ही कुठं लावायची बाबा एवढी मोठी. भरपूर सुंदर आहे. ही बघा 3D मध्ये पूर्ण एकदम कडक फ्रेमिंग आहे. हे हिंदुत्व स्वराज्य व्हावे ही श्री इच्छा छत्रपती शिवाजी महाराज. बघा कमेंट करून सांगा 4 मधून कोणती तुम्हाला काय आवडलं जास्त करून. पटापट कमेंट करा. कुठे लावणार मी फ्रेम एवढी मोठी पूर्ण दुकानामध्ये. सजेस्ट करा जरा कुठं चांगली वाटेल. तर गाईस दादा आलेले आपल्या शॉपवरती. भरपूर जास्त शॉपिंग केली आहे. दादा कुठून आले तुम्ही? कशेली. तुम्ही? कशेली. दोन्ही कशेलीवरनच. किती लांब आहे कशेली इथून? इथंच आहे का? कसे वाटले कपडे वगैरे? आवडले ना नक्की तुम्हाला? प्राइस वगैरे कशी होती? रिजनेबल वाटले ना? पॅन्टी वगैरे चांगल्या वाटल्या ना तुम्हाला? काय बोलणार आपल्या कस्टमरना सगळ्यांना? सर्वजण या. मस्त एकदम कपडे बिडे एकदम छान आहेत आणि आपलाच माणूस आहे. आपल्या समाजाचा आगरी समाजाचा माणूस आहे. त्याला सपोर्ट करा सर्वजण. थँक्यू सो मच. नक्की या तुम्ही आपल्या इथे. थँक्यू. हां.
भारी कपड्यांची शॉपिंग केली, इकडे केली आहे, तिकडे थैल्या यात पक्क्या. घरा जाऊन वाटतं खाणार होतं वाटतं. जास्तीच शॉपिंग केली ना बघता बघता. चालेल, थँक्यू, या नक्की या भाई. वापस लाईट गेली आज. काय झालं काय माहिती, आज नुसती लाईट जाते. अजूनपर्यंत तर काही जेवण न आलं माझं. तर लय भूक लागले, पोटाला कावलं की पण सकाळपासून कस्टमरच चालू आहेत, त्याच्यामुळे टाइम नाही भेटत. आता वाजले 7:35 निघतोय भाई मी आता. तर लाईट जाते त्याच्यामुळे व्हिडिओ पण बनवायला मला भेटत नाही. व्हिडिओ ठीक आहे, आता निघतोय घरी भाई जायला. चला तर गाईज जाऊयात आता. चला तर गाईज निघतोय आता आपण शॉप मधून आणि आपल्या दुकानावरती. याच्यानंतर करण नसणार आहे या भिवंडीच्या शॉपवरती, तर मोरेश्वर असणार आहे. मोरेश्वर कसं काम करणार आपल्या दुकानावरती? मग काय बोलत? एक नंबर करणार, आपलं दुकान समजूनच करणार आहे. हा, या साईडला. तुझं नाव काय भाऊ? अर्पण. तर दोघं सुद्धा आपल्या या शॉप वरती असणार. तर नवीन नवीन पोर असणार तर समजून घ्या दोघांना सुद्धा. फॉलो करो मेरे आईडी को. आयला ठीक आहे. भैया गायकवाड. तुझं नाव काय? शुभम. तर शुभम तर एकदम फंटास्टिक असतो आपल्या दुकानावरती, बघू शकता. शुभम नेहमी हसत असतो. तर सगळेजण हे जॉईन झालेत आतापासून. तर दिवसानंतर तर हा नसणार आहे आपल्याकडे, करण नसणार आहे, हाऊस प्रेम पण नसणार, तर हेच असणार आहेत तिघ जण मिळून. लाईट पण आली सकते. चला निघू का मी? चला बाय बाय. माल वगैरे सगळं उतरून झाला, तो पाठीमागे सगळा कचरा भरला मी. पण समोर ट्रॅफिक बघा भाई, माझ्या दुकानाच्या इथं पण डेंजर सीन आहे. फक्त आपल्या गाडी लावायला पार्किंग आहे म्हणून काय नाही टेन्शन, पण इथं ट्रॅफिक होतेच खालती. तर गाईच आता आलो डोंबिवलीमध्ये आणि ते पण मानपाड्यावरती आहे. मानपाड्याच्या सर्कल वरती ट्रॅफिक लागली आहे बघा, पूर्ण ट्रॅफिक लागली आहे. साईडला पॅक झाला इकडं. मला जायचं घरी, कारण की आवरी भूक लागली ना. सकाळपासून खाला नाही मी, 8 तास झाले आता. 8 तास पण जास्त झाले ना, 8-9 तास झाले, अजून काहीच खाला नाही. घरात जेला खाणार आहोत, बघू आता काय बनवले वहिनीने. आवरी भूक लागले ना, आई बोलून फायदा नाही. मी पूर्ण दिवस जेवत नाही मी कामात असलं तर, माहिती आहे. म्हणून मला आई पण पिसाल तर माझ्यावरती. बारीक पण झालं तुम्ही बोलताना, माजल्या रे. ठीक आहे भाई. निघाली ट्रॅफिक एकदाशी, तशी का जत्रा निघाली आहे बघा भाई. ट्रॅफिक निघाली. थांब रे बाबा, तू कुठं मध्ये चाललाय? बघ बाबा कुठे चाललाय, आम्हाला निघून दे ना बाबा सिग्नल वरनं. चलो भाई. काय 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 हिला वाटलं काय खायला आणले, काहीच नाही. आई पैसे मोजते, पैसे वारले ना वाटतं बघ. काही जस्ट आले घरामध्ये, तर जेवायला पहिला बसता सगळ्यांना. पहिला बघू जेवायला बनवले. चलो. तुझ्या मला लय राग आले, मेले आज जरा मला घेत नाही तू. ती माझ्या मागे आली ना जिले. काय खाऊ जाऊ आपण उद्या परवा आणाल तुला. हिचं खायला सगळं खापलाय, हिचं ऑपरेशन करायचं आहे. बघू त्याला तोंड धुता, आता तोंडची काट झाली माझं. एसी मध्ये राहून टाका तोंड चिकाट होतं. पूर्ण दिवस एसी मध्ये होता ना, चिकाट झालं तोंड. जेवायला बघून दे काय भात. अरे बाबा शिरा बिरा बनवले, काय विषय. दुपारी चांगलं तळलेलं वाटते. कुकर मध्ये काय बघू, मग पहिला बघून देईल. हिची शेटी पहिला वरती करून, काय नाही गरम नाही. भाई मटण बनवलं आहे. मटणाला काही हायचं नाही. तो देव एक पीस. अय देव खालती बस मग. सीट चली सीट 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 सेकंड सीट गुड गर्ल. सेकंड डाऊन नाही का जुली, डाऊन. स्लीप झोप. चल कम. अजून काय विसरली नाही ना, शिकवलं मी कधी 2-3 वर्ष आधी. अजून काहीच विसरली नाही, तशीच आहे. तर भाई आज जेवणाला या साईडला मटण आल्या भेटले मला, आणि इकडे बोटी आहे आणि भाकर. या जेवायला भाई पटकन जेवू. भूक लागली आज मला. मूज जेवता आता, तुम्हाला दाखवत नाही पण जेवता आता. बघतान का लोक. यार कसला डेंजर आहे. जेवल्या बिवल्यानं मी डायरेक्ट निघल्या, पण हे सगळे बघले मी मटण खाले.
असू दे, तू काहीच असते ना माहिती. मी बाहेरच्या पाया पडेल. आता आम्ही चांगल्या हिंगला देवीच्या पाया पडण्यासाठी बाई, कारण की सगळ्यांची मनापासून इच्छा झाली पण मी मटांग खाले. काय करू आता, मी जाईल बाहेरच्या जराचा पाया पडेल, ही आतमध्ये वगैरे जाऊन पाया वगैरे पडतील. सो गाईज या साईडला तुषार पण आहे, तुषारला पण पाया पडत होता. सो रात्रीच्या वाजल्यात 11. आता 11 वाजता आपण निघालो हिंगला देवीचा. अचानक आमचा प्लॅन झाला की हिंगला देवीच्या दर्शनाला जायचं, म्हणजे जायचं. मी बोललो याला मटांग खाले मी बोल तू बाहेर थांब पण आपण पाया पडून येऊ, म्हणजे इच्छा झाली म्हणजे जायला तर लागणारच. तर चला जाऊ, आईचं दर्शन घेऊ आणि मग तिथनं डायरेक्ट घरी. बाकी काय नाही. काय बोलतो बाई, निघायचं निघलोच आता, निघायचं का बाकी. तर गाईस आता आलोय आपले वेसावे. बघा वेसावे गावाचं इथं बोर्ड लागला मस्त वगैरे, द लँड वेसावे. सो आता आपण आतमध्ये चाललोय. चलो इथूनच आलतो ना पागल, मला माहिती ना लेफ्ट साईडला मंदिर. चल तू, मी नेहमी येताना अरे हिंगलाई देवी तू वेसावे गावचे. चायना, तू पण तर चायनाच, सगळे चायनावाले दिसते तुला. समोरच देवीचं मंदिर. चल मी दाखवतो तुम्हाला. आता पोहोचलो आपण. तर गाईस आपण आलो हिंगलाई देवीच्या मंदिराच्या इथे. बघा इथंच गाडी लावू आपण, लगेच दर्शन घेऊन येऊ. आतमध्ये जाऊन मस्त मंदिराची पूजा बिजा झाली या साईडला. उतर रे बाबू, लगेच गाडी काढायला लागेल कारण की वन साईडच. तेव्हा रिक्षावाला बघतो ते करून टाकतोय, अर्धा इकडून टाकतात. टाला लावले आता. तसं पण मला बाहेरचं दर्शन घ्यायचं होतं. तुला कसं असेल टाला लावले तर, आम्हाला तर जाऊ द्या बोलतोय. एवढं रात्री आलेलो हिंगला देवीच्या दर्शनाला, तर मात्र इथं टाला लागलाय. आपण मला तर असं बाहेरून दर्शन घ्यायचं होतं, दर्शन नाही भेटणार आणि इथे ट्रॉफिक झाली आता, गाडी लावायला जागा नाही. तर गाईज आता आपल्याला काढायची गाडी इथून. इथं जागाच नाही थोडीशी, पण हे ठोकली तरी चालेल. मला बरं वाटेल याची गाडी ठोकल्यावर. नालायक मित्र बोलून घे, टाक टाक तिकडून टाक ना तू, तिकडे दाब फक्त. जाऊ दाबाजी तुला. हे काय निघली. काका बोलते जाणार नाही का रे, असं बोलला काका. काकाला माहित नव्हतं ड्रायव्हर हॅवी आहे. चल टाक टाक. नाही लागणार रे, नाही लागणार. तू घे ना, तो सांगतो ना आपल्याला. तो तो सांगतो ना आपल्याला, तू घे बोलतो, टाक डायरेक्ट. बी तू राहिली. आता आपण कुठं, वर्सोवा मांडवी गल्ली. नाही मांडवी का मांडवी गल्ली मध्ये आहे गाईस. बघा आता तुम्हाला दाखवतो आपण कुठं गाडी लावणार आहे. आपली गाडी आपण जेट्टी लावू. गाडी बोललो का ना, गाडी आपली जेट्टी वरती लावू. तुम्हाला दाखवतो चला. बोटी बिटी जाम होती. जेव्हा पाया पडून आलो ना या साईडला येतो मी. थांबा, त्याच्यामधली एक बोट दिसली तिकडे गेली बघ. चालू आता आपण जेट्टीवरती. आता गाडी पार्क करून घेऊ, कारण की बघ होड्या वगैरे ना या सगळ्या यांच्या काकाच्या होत्या. काकाने विकली. आता या इथं आल्या एक एक होडी बघ कसं आणली. आता इथं गाडी लावून घेऊ आपण. गाडी लावून घे भाऊ कुठेतरी पटकन. इकडे पार्किंगला लाव ना, तुला बोललो ना या साईडला लाव, तिकडे लाव. चला तर गाईस आलो आता आपण जस्ट. आता निघतोय. आज आपण करणच्या गाडीमध्ये आलेलो. माझी गाडी टाकली सर्व्हिसिंगला, तुम्हाला माहिती आहे. तर आपल्याला कुठे जायला ना भेटत आहे. करणची गाडी काढली आहे. या साईडला मस्त मस्त बोटी आहेत बघा. या साईड मी तर पहिल्यांदा आलोय या साईडला. बोटी साईडला जाम मोठमोठ्या बोटी आहेत. सगळे कोली लोक राहतात या साईडला. आता आपण आहोत वर्सोव्यामध्ये जेटी. मी पाणी बघला नव्हता, तर आज मी पाणी बघता. बघा या साईडला मी बोट नव्हती बघली चालताना. ती साईडला बोट चालतं त्या साईडला. तिथून माणसं या साईडला येतात, इकडून माणसं तिकडे जातात. ब्रिज बनवला पाहिजे का? हा, सरकारला मी सांगणार. माझी मागणी आहे सरकारला, ब्रिज बनवा. तुझी काय मागणी आहे सरकारला? माझी काहीच मागणी नाही. याची नाही मागणी, माझी मागणी आहे. मी कशी कलकलीची विनंती सरकारला. आमची कलकली निघाल तुझी मोबाईल. आता एवढं सगळं खाली आहे, पण सकाळची तुम्ही बघला नाही त्याच्यात अक्का भरली दिसेल. कारण की माझी कलकलीची विनंती आहे. यो जरा काहीतरी करा, यांना काहीतरी करा. आपला मानकुलीचा ब्रिज कसा बनवले तसा इथे काहीतरी करा. लय खर्च होतो पोरांचा. नाही खर्च हो का, तूच सांग होतं का नाही खर्च. चला तुम्ही. काल तर आपला ब्लॉग एंड करता आलाच नाही. सो आता मी सकाळ चाललोय आपल्या पनवेलच्या शॉपवरती. आणि आपल्यासोबत दाद्या पण आहे. दाद्या गाडी चालवणार आहे. सो माल सगळा घेऊन जायचा आहे आता पनवेलच्या शॉपवरती. याच्यामध्ये असणार कलर पेट्या वगैरे. भरपूर तुमची मागणी होती.
बाई ह्याच्यामध्ये कलर पेट्या आहेत सगळ्या. बारक्या मुलांनी भरपूर मागवल्यात आणि शॉर्ट्स वगैरे आहेत, अंडरवेल्ड आहेत आणि याच्यामध्ये भरपूर सारं काय काय आहे. सो आता निघूयात आपण आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. हिंगलाई देवीच्या दर्शनाला गेलेलो, मात्र दर्शन तर झालं नाही, बाहेरच केलं आम्ही. सो माहिती नव्हतं आपल्याला रात्रीच्या बंद असतो मंदिर वगैरे. सो ठीक आहे, पण आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.